व्यक्तीने ह्या इंडस्ट्रीमध्ये या परिवारामध्ये इन्व्हाइट केलं, दाखवलं, समजून सांगितलं आणि या इंडस्ट्रीमध्ये या संस्थेमध्ये काम करण्याचा चान्स आला. असं दोन असे आपले सर्वांचे महागुरु धीरज सर आणि चित्रा मॅडम यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बऱ्याच वेळापासून चालू आहे, मी पण मागं बसलो होतो, ऐकत होतो आणि खरंच ते रिअल फील झालं की ज्यावेळेस या इंडस्ट्रीमध्ये आल्याच्या नंतर मी पण असंच गडबडत बोलायचो, कारण मलाही बोलता येत नव्हतं. मित्रांनो, अजून एक अशा व्यक्तीसाठी खरंच त्या व्यक्तीने या मराठवाड्यामध्ये एक रोपटं लावलं. ह्या संस्थेमध्ये, ही संस्था या मराठवाड्यामध्ये काही माहिती नव्हती, पण ज्या व्यक्तीने रोपटं लावलं, सांगितलं की या इंडस्ट्रीमध्ये, या संस्थेमध्ये सुद्धा खूप या ठिकाणी मोठी अचिव्हमेंट करू शकतो. आणि मित्रांनो, त्या व्यक्तीला मी मागच्या 17-18 वर्षापासून बघतो. त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांचं स्ट्रगल, त्यांची इथिक्स, त्यांची इमानदारी आणि सर्वांना घेऊन जाणारे अशी व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तीने या मराठवाड्याचा पहिला डायमंडचा मान घेतला, असे आपले ग्रेट अप्लाय, ग्रेट गुरु, जबरदस्त पर्सनॅलिटी मिस्टर पाटोळे सरांसाठी दाखवला आहे. कारण ती व्यक्ती जर ह्या मराठवाड्यामध्ये डिसिजन घेतला नसता तर आपण हे सर्व लोक हॉलमध्ये आलो असतो का? कारण जिम्मेदारी घ्यावं लागतं कोणीतरी, पुढे यावं लागतं कोणीतरी, आणि सर्वांना घेऊन जाण्यासाठी कोणीतरी म्हणजेच आपले सर. मित्रांनो, खरंच त्यांचं स्ट्रगल मी आमच्या 16 वर्षापासून बघितलोय. लास्ट 17-18 वर्षापूर्वी आम्ही एकाच कंपनीमध्ये होतो, बघितलंय. पण त्या व्यक्तीने खरंच मेहनतीचं फळ इथं भेटलं. आणि ही अशी संस्था आहे मित्रांनो, ज्यांचे कुणाचे पण स्वप्न राहिले असतील, ते सर्वांचे स्वप्न इथं पूर्ण होऊ शकतं, ते पण AWPL मध्ये. मित्रांनो, इथं आता बघितलं मी बरेच लोक ऐकत होतो, या ठिकाणी वय, शिक्षण, अनुभव, एक्सपिरियन्स, डिग्री, डिप्लोमा, बॅकग्राऊंड, लेडीज आहे, जेंट्स आहे, काही गरज नाही मित्रांनो. आता ताईला मी ऐकत होतो, म्हणजे ही संस्था एका न बोलणाऱ्या माणसाला बोलायला शिकवते. ही संस्था ज्या माणसाला कपडे घालायचं माहित नाही, त्या माणसाला कपडे घालायला शिकवते. ही संस्था आज खूप मोठ्या लेवलनी, आता मी गायकवाड सर ऐकत होतो. मित्रांनो, ही संस्था किंवा इथं आलेला लीडर कोणी खोटं बोलत नाही. इथं जर तुम्हाला जर बघायचं असेल तर गायकवाड सरांचं स्टेटमेंट चेक करा, बँक बॅलन्स चेक करा. मित्रांनो, काय लागतं? मी जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, 2 मिनिट आहे सर, जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिट. आपण का AWPL करायचं? आज मी माझ्या मुलाला ऍलर्जीचा प्रॉब्लेम होता. 2 वर्षापासून डॉक्टरांकडे दाखवलं, कुठेही काही होत नव्हतं. मित्रांनो, फक्त डेंटल डॉग आणि तुलसी धीरज सरांच्या घरी गेलो, त्यांनी फक्त बघितलं, तुलसी आणि डेंटल डॉग लावलं मित्रांनो, आणि त्याचा रिझल्ट आला 11व्या दिवशी. त्या दिवशी ठरवलं की AWPL चालू करायचं. ठीक आहे, मी 18-19 वर्षाचा अनुभव आहे, बऱ्याच या इंडस्ट्रीमधून बरेच पैसे कमवलं. पैसे कमवण्यासाठी मी या ठिकाणी आलो नाही. पैसा हा बाय प्रोडक्ट आहे, काम करणार तर पैसा येणारच आहे. पण अशी संस्था भेटणं नशीब लागतं मित्रांनो, खरंच नशीब आहे. आज मी गायकवाड सरांना ऐकत होतो मित्रांनो, आज त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर स्वतःला तर वाटतं की नाही, यस, तिने करू शकतो, मी करू शकत नाही. आज त्यांचं एक वाक्य मी ऐकलं, सर हे पैसे जमा केले, मी कार घेणार आहे. त्यांच्या खानदानात कोणी कार घेतली नसेल, पण गायकवाडचा शब्द करून दाखवले AWPL मध्ये मी कार बरेच लोक म्हणतात की पैसा 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 पैसा. मित्रांनो, पैसा काहीच नाही. आज मला म्हणतात की सर एवढे पैसे लागतात, एवढे पैसे. अहो मित्रांनो, काय आज मला सांगा, कुठल्याही व्यक्ती जर बघितलं तर एका दिवसाला चहा, पाणी, सिगरेट, गुटखा, एनिथिंग, काही पण व्यसन करत असेल, दिवसाला 100 रुपये खर्च आहे. सर आहे की नाही? दिवसाला 100, महिन्याला किती झाले? 3,000 झाले. वर्षाला किती झाले? 10 वर्षाला 3,60,000. म्हणजे 10 वर्षामध्ये आपल्या बॉडीचं पूर्ण खराब करण्यासाठी 3,60,000 रुपये खर्च करतोय. आणि आपली संस्था म्हणते, आपले लीडर्स म्हणतात की आपली बॉडी शुद्ध करण्यासाठी, आपली बॉडी हेल्दी ठेवण्यासाठी फक्त तुम्हाला दुकान चेंज करून काही प्रोडक्ट घेऊन आपल्या संस्थेमध्ये
काय चुकीचं सांगितलं? काय चुकीचं सांगितलं? तरी पण आपण किंतु परंतु कसं करू, काय करू, होईल का नाही, त्यांना जमलं, मला जमेल की नाही, काही करायचं नाही, फक्त दुकान चेंज करायचंय. जिथं कोलगेट वापरतो तिथं डेल्टो वापरायचंय, जिथं बाहेर साबण वापरतो इथं साबण वापरायचंय. काही वेगळं करायचं नाही आणि करत 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 बिझनेस करायचंय. तुम्ही जे काही करताय ते करत करत पार्ट टाइम मध्ये सुरुवात करा. ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की माझ्या इन्कमच्या 2 पट 3 पट इन्कम चालू आहे, त्यावेळेस फुल टाइम मित्रांनो माझ्यासाठी, मी पण एक खूप मोठ्या घरातलं नाही, माझे पण आई वडील शेतकरी, मी पण एक छोट्याशा गावामधले उदगीर सोमनाथपूर मध्ये. त्या इंडस्ट्रीची ताकद आहे मित्रांनो. त्या इंडस्ट्रीने शिकवलं. आज लाईव्ह सरपंच आहे, 3 वर्ष झाले गावामध्ये सरपंच आहे, 6000 लोकांच्या आज तिथं प्रथम नागरिक आहे. आज ते करत असताना मला हे त्याची काय गरज आहे मित्रांनो? संस्था एवढी जबरदस्त, प्रत्येकाला गरज आहे, प्रत्येकाला गरज आहे. आज खेडेगावामध्ये आज बघतोय आपण ही छोटस हॉल मित्रांनो, ही सुरुवात आहे. आज प्रत्येकाला वाटत असेल की होईल का नाही, प्रत्येक जण करू शकतं. लेडीज साठी तर खूप जबरदस्त, किती मोठे मोठे एक्झाम्पल आहेत लेडीज साठी मित्रांनो. संस्था तुमच्या सोबत आहे, आज सर्व लीडर तुमच्या सोबत आहेत. जसं आम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये चालायला, बोटाला धरून चालायला शिकवलं, तसंच तुम्हाला पण ह्या इंडस्ट्रीमध्ये, ह्या संस्थेमध्ये नवीन माणसाला पण ट्रेनिंग, एज्युकेशन, कसं बोलायचं, कसं राहायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जाणार. फक्त तुम्ही ह्या लीडर लोकांसोबत आलात ना, फक्त त्यांच्यासोबत विश्वास ठेवा, त्यांना विश्वास ठेवा. का करायचं हा तुमचा रिझल्ट, तुमचा डिसिजन आहे. हा बिझनेस का करायचा हा डिसिजन तुमचा आहे. बिझनेस कसा करायचा आज आमच्या पूर्ण टीमचं जिम्मेदारी मित्रांनो. बिझनेस कसा करायचा नथिंग, काही अवघड नाही, आम्ही शिकवणार तुम्हाला. पण का करायचा, का? माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या स्वतःसाठी, माझ्या लेकरा बाळासाठी. मित्रांनो आता जलंधर सर खरंच इतकं सुंदर सोप्याच आपल्याला जर समजेल अशा भाषेमध्ये प्रेझेंटेशन सरांसाठी जोरदार म्हणजे सांगायचं मित्रांनो, त्या ठिकाणी नॉमिनेशन फॅसिलिटी सांगितली सरांनी. बऱ्याच लोक वाटतात आज कुठेही बाहेर नाही, तुम्ही कुठेही जॉबला असाल सर, उद्या जर काही बरं वाईट झालं ना तर तुम्हाला फक्त पेन्शन शिवाय काही भेटत नाही. पण मित्रांनो आता मी काल पोस्ट बघत होतो सर जलंधर सर फेसबुकला, एक व्यक्ती 3 वर्षापूर्वी एक्सपायर झाली, आता ती क्राऊन डायमंड काहीतरी झाली मित्रांनो. 14 ते 15 लाख रुपये त्यांच्या मुलीचं सेविंग ऐकत होतो मी. म्हणजे 3 वर्षापूर्वी एक व्यक्ती एक्सपायर झाली आणि त्यांचा आयडी त्यांच्या मिसेसच्या नावाने जातं आणि ते 14 ते 15 लाख असेचे असे त्यांच्या अकाउंटला जमा झाले. म्हणजे मित्रांनो माणूस नाहीये पण माणसाची सावली म्हणतो, पैसे कामाला जाते. कोण काय म्हणून त्याच्याकडे बघू नका. 5, 10, 20 हजार रुपये असे निघून जातात मित्रांनो. पण आयुष्याचं डिसिजन घेण्यासाठी ना एक डिसिजन घ्या, सुरुवात करा. जो सपोर्ट लागेल आम्ही सर्वजण टीम, सिस्टम, कंपनीचा फाउंडेशन सर्व तुमच्या सोबत आहेत. मला या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, मला या ठिकाणी बोलायला चान्स दिला. आज पूर्ण मॅनेजमेंटचं या ठिकाणी खरं सतेश ऋणी राहील आणि विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय AWL. थँक्यू.